गुड मॉर्निंग स्टुडंट्स आपण आज आता एक कविता शिकायची, पोएम बघायची. आता त्या पोएमचं नाव काय बघा, रो युअर बोट. आता त्याचा अर्थ काय होतो? रो म्हणजे वल्हवणे, रो युअर बोट म्हणजे आपली नाव वल्हवा. आता ही कविता आहे, मी तुम्हाला म्हणून दाखवते. Row, row, row your boat gently down the stream. Merrily, 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 life is but a dream. आता बघा, या कवितेचा अर्थ समजून घेऊया. Row, row, row your boat म्हणजे तुमची बोट वल्हवा, वल्हवणे म्हणजे पाण्यातून पुढे जशी जशी बोट जात असते तसं त्याला आपण वल्हवणे असं म्हणतो. Gently down the stream. स्ट्रीम म्हणजे काय? ओढा किंवा प्रवाह म्हणतो आपण त्याला. हळूहळू तुमची बोट प्रवाहाच्या दिशेने वल्हवत न्या. मेरिली, आणि कशी न्हाती? मेरिली 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 म्हणजे आनंदाने. का? लाईफ इज बट अ ड्रीम, कारण आयुष्य हे एक सुंदर स्वप्न आहे. काय अर्थ होतो त्याचा? आयुष्य हे एक सुंदर स्वप्न आहे. म्हणजे छान कविता आहे ही. आपली बोट आनंदाने वल्हवत न्यायची आणि आयुष्य हे एक सुंदर स्वप्न आहे असं मानायचं. बघा आता आपण यातून आता आपल्याला काय शिकायचंय? पोएम ही कशासाठी असते? तर आपल्याला त्यातून काहीतरी नवीन शिकायचं असतं. आता आपण जनरली पोएम मधून काय शिकतो? तर क्वेश्चन आन्सर्स बघतो, त्याचे काय असतील ते. शिवाय रायमिंग वर्ड्स आपण नवीन शिकतो. पोएम मधून सगळ्यात महत्त्वाचं काय शिकतो आपण? रायमिंग वर्ड्स. आता मी आधी मीनिंग सांगते. बघा, ROW रो म्हणजे वल्हवणे. मी आता जसं सांगते तुम्हाला, आपण जेव्हा बोट चालवत असतो तेव्हा असं ऍक्शन असते, ती मागे मागे न्यायचं, वल्ह जे असतं त्याचं त्याला वल्हवणे असं म्हणतात. जंटली, GENTLY जंटली म्हणजे हळू. STREAM स्ट्रीम म्हणजे प्रवाह किंवा ओढा. प्रवाहातून किंवा स्ट्रीमचा अर्थ ओढा असतो. आता बोट ओढ्यात नसते, पण स्ट्रीमचा अर्थ ओढा हा सुद्धा आहे. MERRILY मेरिली म्हणजे आनंदाने. LIFE लाईफ म्हणजे आयुष्य. DREAM ड्रीम म्हणजे स्वप्न. आता बघा, पोएम मध्ये आपल्याला काही रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत, म्हणजे ते आपल्याला ऍक्च्युली बनवायचे. आता मी इथे बनवले बघा. ROW रो, रोचा रायमिंग वर्ड BOW बो. तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहे की रायमिंग वर्ड्स कसे बनवायचे असतात. ज्या दोन शब्दांचा उच्चार सारखाच असतो त्याला रायमिंग वर्ड असं आपण म्हणतो. त्याचं पहिलं जे स्पेलिंग असतं ते फक्त चेंज होतं, पहिलं लेटर. BOAT बोट, बोटचा रायमिंग वर्ड बघा. COAT कोट होऊ शकतं किंवा GOAT गोट होऊ शकतं. DOWN डाऊन, डाऊन या शब्दाचा रायमिंग वर्ड TOWN टाऊन होऊ शकतो किंवा GOWN गाऊन होऊ शकतो. STREAM स्ट्रीम, स्ट्रीमचा रायमिंग वर्ड ड्रीम हा पोएम मध्येच आहे. DREAM ड्रीम एक होऊ शकतो आणि CREAM क्रीम हा एक होऊ शकतो. इथे बघा फक्त S बदललेला आहे. STR T जरी इथला बदलला असता तरी सुद्धा स्पेलिंग बघा साधारण दोन्हीचे सेमच आहे. इथे फक्त D आलाय, इथे फक्त C आलेला आहे. LIFE लाईफ, लाईफचा रायमिंग वर्ड KNIFE नाईफ होतो. जरी स्पेलिंग वेगळं असलं तरी तो रायमिंग वर्ड म्हणून वापरता येतो आपल्याला. WIFE वाईफ हा पण एक रायमिंग वर्ड होतो लाईफचा. BUT बट, बटला CUT कट आणि HUT हट हे दोन शब्द आपण रायमिंग वर्ड म्हणून घेऊ शकतो. तर आपण आज काय बघितलं? पोएम, त्याचं मीनिंग आणि रायमिंग वर्ड. स्टुडंट्स, आता आपण आणखी नवीन एक कन्सेप्ट म्हणता येणार नाही, पण एक नवीन ऍक्टिव्हिटी करायची शिकणार आहोत, गार्डन ऑफ वर्ड्स. आता याच्या आधी पण तुम्ही गार्डन ऑफ वर्ड्स शिकलेला आहात. आता आणखी अशीच ही सेम तो जो आपण गार्डन ऑफ वर्ड्स सॉल्व्ह केलेलं होतं, म्हणजे ते जे पेज आपण
त्याच टाईपचा आणखी एक पेज आपण सॉल्व्ह करायचा आहे. फक्त क्वेश्चन्स जरा थोडेसे चेंज झालेले असतात. आता इथे बघा गार्डन ऑफ वर्ड्स मध्ये काय असतं की आधी सगळे वर्ड्स असतात, बरोबर. तर ते वर्ड्स आधी मी तुम्हाला 1 बाय 1 वाचून दाखवणार आहे. आता बघा हा पहिला वर्ड बघा, AMN, FEELING feeling, LONG long, RED red, TREE tree, ANOTHER another, FRESH fresh, LOVELY lovely, RUN run, UNDER under, ARER FULL full, MANGO mango, SEE seed, US us, ATE 8, GOOD good, NAP nap, SLEEPY sleepy, VEGETABLE vegetable, BEHIND behind, HAVE have, ONCE once, SLEPT slept, VERY very, CARROT carrot, HE he, PATCH patch, SLOW slow, WALKED walked, DID did, I will. याचा अर्थ I will असा होतो. RACE race, SLOWLY slowly, WHITE white, DIDNT didn't, LEAFY leafy, RADISH radish, SO so, WINS wins, EAT eat, LET late, RAN ran, STOP stop, WOKE woke, FAST fast, LITTLE little, REACHED reached, THEN then, YOU. आता बघा हे तुम्हाला सगळे वर्ड्स दिलेले आहेत. आता या वर्ड्सचा उपयोग करून आपल्याला काय करायचे, काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता ते कसे करायचे तर बघा, आन्सर द फॉलोइंग वर्ड्स. आता पहिला क्वेश्चन हा नेहमी काय असतो की वर्ड्स जे आहेत खाली दिलेले ते वरती बघायचे आणि तिथे टिक करायचे. हा नेहमी क्वेश्चन असतोच गार्डन ऑफ वर्ड्स मध्ये. तर तो तसा एक वर्ड आहे. आणखी एक वर्ड आता त्याच्या पुढचे क्वेश्चन्स बघा, वर्ड्स दॅट एंड विथ वाय. आता बघा असे शब्द ज्याचा शेवट वाय ने होतो. मी इथे काही लिहिलेले आहे बघा, LEAFY leafy, LOVELY lovely, SLEEPY sleepy, SLOWLY slowly. त्या सगळ्या शब्दांचा शेवट वाय ने झालेला आहे. गार्डन ऑफ वर्ड्स मध्येच ते शब्द घ्यायचे बघा, इथे लवली, स्लीपी. त्याच्यानंतर अजून शब्द आहेत, मी सगळे घेतले नाही. लिफी, व्हेरी पण आहे शब्द. तुम्ही असे अजून शब्द घेऊन त्याच्यात ऍड करू शकता. अ वर्ड दॅट बिगिन्स विथ वाय. बघा अ वर्ड म्हणजे एकच वर्ड असणार आहे. या पूर्ण गार्डन ऑफ वर्ड्स मध्ये एकच शब्द असणार आहे की जो वाय ने चालू होतो. तो शब्द आहे यू. इथे दिसतोय बघा शब्द तो, YOU. वर्ड्स दॅट हॅव डबल लेटर्स. डबल लेटर्स असणारे शब्द. डबल म्हणजे बघा CARROT कॅरेट डबल R, FEELING feeling, GOOD good आणि LITTLE little. बघा डबल R, डबल E, डबल O आणि डबल T असे शब्द. त्याच्यानंतर वर्ड्स दॅट हॅव ॲ साऊंड. आता बघा ॲ हा उच्चार झाला पाहिजे. ते शब्द जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा ॲ हा शब्द आला पाहिजे त्याच्यात. बघा CARROT कॅरट. कॅ मध्ये ॲ हा साऊंड आला. HAVE हॅव. हॅव मध्ये ॲ शब्द आला.
उच्चारतो तेव्हा ॲ हा साऊंड आला. आणि रॅडिश, रॅ रॅ हा जेव्हा आपण शब्द लेटर उच्चारलं तेव्हा ॲ हा साऊंड आला त्याच्यात. रॅडिश, पॅच, हॅव आणि कॅट हे ॲ साऊंड असलेले शब्द आहेत. आता हे ॲ साऊंड असलेले शब्द कसे ओळखले आपण? तर बघा, प्रत्येक लेटरच्या सुरुवातीचं नंतर ए असं येतं बघा, त्याच्यानंतरचा शब्द ए चालू होतो. ए. वर्ड्स दॅट हॅव जी, ए एन, एल ई, ई डी, एस एल. आता बघा, हे शब्द त्यात, हे लेटर्स त्यात असले पाहिजेत, असे शब्द शोधायचे आपल्याला. आता बघा, जी डबल ओ डी गुड, जी पासून शब्द चालू झालाय. आर ए एन रॅन, ते जी आला. ए एन एन, एल ई ए एफ वाय लीफी, एल ली. डब्ल्यू ए एल के ई डी, ई डी. एस एल डबल ई पी वाय, स्लीपी. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की गार्डन ऑफ वर्ड्स मधल्या या वर्ड्सचा उपयोग करून आपण हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर अशा प्रकारे काय केलं आपण, हे सगळे क्वेश्चन सॉल्व करून घेतलेले आहेत. यात तुम्ही काय करायचंय, अजून थोडे तुम्हाला म्हणजे शोधायचे शब्द आणि तुम्ही पण स्वतः ते सॉल्व करायचा प्रयत्न करा.